आईच्या चितेशेजारी तरुणाने स्वतःला पेटवून घेऊन जीवच संपवला। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील घटना आहे। आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडालेल्या युवकाने स्वतःच्या शेतातील आईच्या चितेशेजारी स्वतःला पेटवून घेऊन जीवच संपवला आहे। अवघ्या 25 वर्षाचा हा युवक असून गजानन कुंडलवाडे असं या युवकाचं नाव आहे। तो ड्रायव्हर होता। स्वतःची स्कॉर्पिओ गाडी चालवून तो आपल्या घर प्रपंच भागवत होता। आईच्या निधनाने मात्र तो खूप बेचैन झाला व आईच्या चितेशेजारी आपल्या स्कॉर्पिओसह स्वतःला पेटवून घेतले। 6 महिन्यापासून गजाननच्या आईच्या पायाला जखमा झाल्या होत्या। त्यातच शुगर झाल्यामुळे या जखमा दुरुस्त होत नव्हत्या। त्यासाठी उपचार सुरू होते, मात्र या वेदना असह्य झाल्या आणि 11 जानेवारी 2019 रोजी गजाननच्या आईने जगाचा अखेरचा निरोप घेतला। आईच्या अकाली निधनामुळे गजाननला हे दुःख असह्य झाले। आईच्या चितेशेजारी तरुणाने स्वतःला पेटवून घेऊन जीवच संपवला। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील घटना आहे। आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडालेल्या युवकाने स्वतःच्या शेतातील आईच्या चितेशेजारी स्वतःला पेटवून घेऊन जीवच संपवला आहे। अवघ्या 25 वर्षाचा हा युवक असून गजानन कुंडलवाडे असं या युवकाचं नाव आहे। तो ड्रायव्हर होता। स्वतःची स्कॉर्पिओ गाडी चालवून तो आपल्या घर प्रपंच भागवत होता। आईच्या निधनाने मात्र तो खूप बेचैन झाला व आईच्या चितेशेजारी आपल्या स्कॉर्पिओसह स्वतःला पेटवून घेतले। 6 महिन्यापासून गजाननच्या आईच्या पायाला जखमा झाल्या होत्या। त्यातच शुगर झाल्यामुळे या जखमा दुरुस्त होत नव्हत्या। त्यासाठी उपचार सुरू होते, मात्र या वेदना असह्य झाल्या आणि 11 जानेवारी 2019 रोजी गजाननच्या आईने जगाचा अखेरचा निरोप घेतला। आईच्या अकाली निधनामुळे गजाननला हे दुःख असह्य झाले। आईचं निधन, पत्नीचं गेल्या 1 वर्षापासून मुलाबाळासह माहेरी राहणं, या सर्व वेदनेनं तो बेचैन झाला होता। अखेर त्याने टोकाची भूमिका घेतली। आईच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी गजाननने स्वतःसह स्कॉर्पिओला पेटवून घेऊन आपले जीवनच संपवले। हीच ती धडधड जळणारी स्कॉर्पिओ ज्यामध्ये गजानन झोपला आहे आणि त्याने स्वतःला पेटवून घेतला आहे। बाजूलाच आईची चिता जळालेली आहे। त्याने बकर सेवा केला आईची। त्यालाच काय वाटलं की आई पशी बकर रडला, रडून रडून त्यानं रात सगळं हे केला आईच्या आतरणावर। आई आई आम्हाला टाकून येऊन गेली, आई आई बकर त्यानं रडला, तिथं सुद्धा रडला आणि त्यानं उत्सव म्हणून आईचं सोडला नाही। त्यानं बहिणीच्या हाताला धरून त्यानं शेतापर्यंत गेला। त्याच्यानंतर त्याने संध्याकाळी दूध घालून आल्यानंतर आईची त्याने शेताला जातो म्हणून काय त्याच्या मनात भावना बसली की काय नाही की त्याच्यानं आपला स्वतःच बघून घेतला। माझ्या आईचा मृत्यू 11 जानेवारी यावेळी झाला आणि 12 तारखेला आणि 13 तारखेला दूध घालण्याचा कार्यक्रम झाला आणि 13 तारखेला संध्याकाळी शेतामध्ये पाहिलं तर स्कॉर्पिओ धडधड जळत होती आणि 14 तारखेला मला सकाळी कळाली की माझ्या भावाचा मृतदेह त्याच्यात सापडला। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे दिनांक 11/1/19 रोजी शुक्रवारी श्रीमती सत्यभामा कोंडलेवार ही मयत झाली। त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले। दिनांक 13/1/19 रोजी त्या जागे शेजारीच एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला आणि त्याचा भाऊ नरसिंग अण्णाराव कोंडलवाडे यांच्या म्हणण्यानुसार गजानन कोंडलवाडे हा सुद्धा 13/1/19 रोजीच्या रात्री 9 वाजल्यापासून बेपत्ता आहे। त्यामुळे सदरचा मयत हा तोच असावा असा त्याचा संशय आहे। त्यावरून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू दाखल असून पुढील तपास सुरू आहे। जिच्या उदरातून या जीवनाची सुरुवात होते ती आईच या जगात नाही, मग जगायचे कोणासाठी? हे जग आईविना अधुरं आहे म्हणत गजाननने आईच्या चितेशेजारीच आपले जीवन त्यागले। कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे, महाभारत न्यूज, लातूर।